ही न्यूज तुमच्या रिलेटेड आहे. काय बघायचं तर इंडिया ब्रोडन्स इट्स फाईट अगेन्स्ट द ॲनिमिया. ॲनिमिया शब्दाचा अर्थ काय होतो? याला म्हणतात मराठीमध्ये रक्त अभाव. रक्त अभाव की इंडिया ब्रोडन इट्स फाईट. फाईट म्हणजे लढा सुरू आहे. कशाच्या विरोधात लढा सुरू आहे? तर रक्त अभाव. जे भारतीय लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे, स्त्री असेल पुरुष असेल, जास्त प्रमाण आहे स्त्रीचं, त्याच्या विरोधात सरकार काय पावलं उचलायला लागला याची आजची न्यूज आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कशासाठी ही एवढी महत्त्वपूर्ण न्यूज झाली बघा. The emphasis is no longer merely on treating anemia when it is detected, but on preventing it across every stage of life. फक्त ॲनिमिया हे डिटेक्ट करणं एवढाच हेतू नाही याच्या मागचा, म्हणजे शोधणं, तर त्याला प्रिव्हेंट करणं हे महत्त्वाचं आहे असं सांगितलं. पूर्ण आयुष्यात म्हणजे रक्त अभाव होण्याच्या अगोदरच काळजी घ्या की रक्त अभाव होऊच नाही. म्हणजे बिमारी झाल्याच्या नंतर आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण बिमारीच निर्माण होऊ नये यासाठी सरकार पावलं उचलत आहे. इव्हन बिफोर अ प्रेग्नेन्सी, की एखादी स्त्रीची गर्भधारणा आहे तर ते बाळच नाही का ॲनिमियाचा शिकार होऊ नये, किंवा ती स्त्री ॲनिमियाची शिकार होऊ नये, याच्यासाठी अगोदर प्री प्लॅनिंग करण्यासाठी नाही का विचार केला पाहिजे थ्रू द कॉम्प्रिहेन्सिव्ह लाईफ सायकल अप्रोच. सर्वसमावेशक जीवनाच्या जीवनचक्राचा नाही का असा अप्रोच दृष्टिकोन पाहिजे की एखादी बिमारी होण्याच्या अगोदरच ती निर्माण होऊ नये यासाठी. त्यानंतर बघा की द गव्हर्नमेंट इज वायडनिंग इट्स स्ट्रॅटेजी टू टॅकल ॲनिमिया विथ द 6 फॉर्म ट्रीटमेंट टू प्रिव्हेन्शन. काय आहे? ट्रीटमेंट करण्याऐवजी अगोदरच निर्माण होऊ नये, प्रिव्हेन्शन, बचाव झाला पाहिजे अक्रॉस द एव्हरी स्टेज ऑफ लाईफ, इव्हन बिफोर अ प्रेग्नन्सी. की गर्भ होण्याच्या अगोदरच रक्ताचा अभाव त्या बाळाला नसला पाहिजे किंवा त्याच्या आईला नसला पाहिजे, यासाठी अगोदरच काय नियोजन झालं पाहिजे यासाठी सरकार विचार करत आहे. त्यासाठी त्यांनी त्यानंतर बघा तर रिवाइज्ड प्रोग्राम इन्क्लुडिंग न्यू बेनिफिटरी ग्रुप, लो बर्थ वेट बेबी 0 to 6 month. तर 0 ते 6 महिन्याचे जे बाळ आहेत त्यांचं जे वेट आहे ते खूप कमी आहे. ठीक आहे. ग्रेटर एम्फॅसिस ऑन द डायटरी इंटरव्हेन्शन. आता डायटरी इंटरव्हेन्शन म्हणजे नेमकं आहे काय? तर तुम्हाला डाईटचा जो प्लॅन असतो, डाईट आहार विषयक काही गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला, की तुमच्या याच्यात नाही का तुम्हाला बी कॉम्प्लेक्स कुठून भेटतं, जीवनसत्व सी कुठून भेटतं. म्हणजे जसं सी साठी नाही का तुम्हाला काय लागतं, लिंबू वर्गीय फळं, आंबट वर्गीय फळं, ज्याच्यातून आपल्याला काय भेटतं, अस्कॉर्बिक ऍसिड. कोणतं भेटतं? अस्कॉर्बिक ऍसिड. तर बॅलन्स डाईट काय असावं? एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो संतुलित आहार, बॅलन्स्ड डाईट. तर हा बॅलन्स डाईट नाही का तुम्हाला घेता आला पाहिजे. यासाठी डायटरी इंटरव्हेन्शन, की त्याच्यात हस्तक्षेप सरकार करत आहे की बाबा रे या बाळांना पहिल्या वर्गात जातात, शाळेत जातात, त्यांना योग्य आहार भेटतो का त्यांच्या खाण्यामध्ये. जसं की तुम्ही जर बघत असाल की ॲनिमिया कशामुळे होतं? आयर्नमुळे, लोह, बरोबर आहे. आणि मग हे कशातून? पालक जे आहे, पालक, किंवा तुम्ही गुळ म्हणू शकता, किंवा खरूज, काय आपण खजूर. ठीक आहे. तर असे जे घटक आता याच्यातून आयर्न मिळतं, लोह भेटत आहे की नाही. तर हे बॅलन्स डाएट मध्ये आता तुमच्या वयातली जी बाळा आहेत, लेकरं आहेत, त्यांना ती गोष्ट भेटली पाहिजे. गुळ खाता आला पाहिजे, त्याच्यानंतर मोठ कडधान्य जे म्हणतो. तर हे गोष्टी काय म्हणतात की अशा पद्धतीचं सरकारच डायटरी इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप करायला लागला त्याच्यामध्ये. रेग्युलर कंजप्शन ऑफ आयर्न रिच अँड डायव्हर्सिफाईड डाएट, की नुसतं जेवणात एकच पद्धतीचं जेवण नको आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा आहार भेटला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. किंवा जी मुलं कमी वयाची आहेत त्यांना सायमल्टेनियस दररोज सेम नको आहार, की सगळे घटक त्यांना भेटले पाहिजे हेल्दी होण्यासाठी. तर तो डायव्हर्सिफाईड डाईट्स ज्याला म्हणतात, विविधतापूर्ण आहार, की एकच नको. आपल्या इथं कसं खेड्यात एकदा पालक आलं की पालकच सुरू महिनाभर, चमकुरा आला की चमकुरा सुरू, डाळ तर डाळच महिनाभर, बेसनच महिनाभर, तुरीच्या शेंगा आल्या की महिनाभर तुरीच्या शेंगा, असं आपल्या खेड्यात असतं. मग आपल्याला बॅलन्स डाईट भेटतं का? नाही भेटत. त्याच्यामुळे आपलं शरीर असं परिपक्व की आपल्यात छानसं रक्त असं नाही राहत, आपल्यात काहीतरी कमतरता रक्ताची राहते. ओके. त्यानंतर डिजिटल ट्रॅकिंग नावाची गोष्ट, की एखादी व्यक्ती समजा पेशंट आहे ॲनिमियाची,
तर ती व्यक्ती सध्या भारतभर कुठं कुठं आहे ही गोष्ट करण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग म्हणजे त्या व्यक्तीचा पूर्ण डाटा कॉम्प्युटरमध्ये फीड केला जातो आणि ती व्यक्ती काय काय वर्क करते, कुठं कुठं करते, कशा कशा पद्धतीने त्याचे जे हेल्थच्या बाबतीत सगळे इश्यूज आहेत तर त्याच्यावर सरकार ट्रॅकिंग करत आहे, लक्ष ठेवत आहे की हा ॲनिमियाचा व्यक्ती आहे, त्याच्यात रक्ताचा अभाव आहे, तर आपण हा व्यक्ती कुठं कुठं ट्रॅव्हल करतो, काय करतो, कशा पद्धतीचं नाही का सगळं लाईफस्टाईल त्याचं आहे याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करायला लागलं? सरकार करणार आहे. त्यानंतर हे विषय एवढा महत्वाचा का घेतला गेला, म्हणजे असा एवढा महत्वाचा झाला का? व्हाय इट मॅटर? ॲनिमिया अफेक्ट्स द कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, प्रोडक्टिव्हिटी अँड मॅटर्नल हेल्थ ज्याला म्हणतात, की रक्ताचा अभावामुळं जे तुमची बौद्धिक क्षमता असते की नाही या वयाची मुलांची त्याच्यावर परिणाम पडतो. तुम्हाला वाटतं सर मी फक्त अभ्यास केल्यानं हुशार बनते, नाही बाळा, तुझ्यात रक्ताची कमतरता जर असेल, तू सातत्याने अभ्यास जरी केला त्याचा अप्रत्यक्षरित्या तुझ्या मेंदूवर म्हणजे कॉग्निटिव्ह डोमेन ज्याला म्हणतो आपण बौद्धिक क्षेत्र वाढत नाही. त्याच्यासाठी खाणं सुद्धा कसं पाहिजे? सकस असावं लागतं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटसाठी. प्रोडक्टिव्हिटी ज्याला म्हणतात की तुमच्यातून एक म्हणजे मजबूत व्यक्ती किंवा आपण फिजिकली फिट व्यक्ती असण्यासाठी, शरीरानं असं सुदृढ छानसं असण्यासाठी तुम्हाला रक्त असावं लागेल की नाही, त्याच्यात आयर्न रिच ज्याला म्हणतो आपण लोहयुक्त. त्यानंतर मॅटर्नल हेल्थ ज्याला म्हणू शकतो आपण आईची जी आरोग्याची अवस्था राहते त्यासाठी सुद्धा नाही का रक्तांची गरज असते. त्यानंतर बघा इट इन्क्रीजेस द रिस्क ऑफ रिटर्न बर्थ, लो बर्थ वेट अँड इन्फंट मोर्टॅलिटी. त्याच्यामुळे काय होत आहे की गर्भावस्थेमध्ये बाळ किंवा लो बर्थ वेट, लहानपणी बाळ जन्माला आले की त्याचं वजनच फार कमी. ओके. त्यानंतर इन्फंट मोर्टॅलिटी की आभरक जे आहे गर्भावस्थेत बाळ मृत्यू दर खूप जास्त वाढला, म्हणून सरकार याच्याकडे लक्ष द्यायला लागलं. आता ही गोष्ट फोकस करण्यामागचा मुख्य हेतू तुम्हाला कळाला. त्यानंतर बघा की ॲनिमिया, व्हॉट इज ॲनिमिया? आपण ॲनिमिया म्हणजे ॲनिमिया रक्ताभाव म्हणजे म्हणायला काय? A condition in which the hemoglobin level, the blood is lower than the normal. आपल्याला जितकं होमोग्लोबिन पाहिजे शरीरात, काय म्हणतो त्याला? होमोग्लोबिन. तुम्ही कधी दवाखान्यात गेला तर अशी जर समजा टेस्ट केली रक्ताची, याच्यावर होमोग्लोबिन HB नावाचा एक शब्द राहते, तपासायचा. होमोग्लोबिन. ओके. होमोग्लोबिन त्याच्यातून काय कळतं तुम्हाला, जे जितकं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा कमी राहील तर ती लेवल जर कमी आहे, एक ठरलेला एक विशिष्ट आकडा असतो इथं की एवढा अपेक्षित आहे तुम्हाला, पण त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हणतात ॲनिमिया, रक्त तुमच्यात नाही. आणि कशाची कमतरता? होमोग्लोबिनची कमतरता असणे म्हणजे ॲनिमिया. मग सर रक्ताभाव म्हणजे काय? रक्त कमी असण्याचा अर्थ म्हणजे काय तुमच्या ह्याच्यात ते असं अख्खं पाणी कमी रक्ताचं असं नसतं. त्या रक्तामध्ये रेड कलरच्या मध्ये होमोग्लोबिनची घटक जो आहे ते म्हणजे कमतरता, त्याची कमतरता. रिड्युसिंग द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. आणि त्याच्यामुळे होतं काय, प्रॉब्लेम काय व्हायला लागला? जर तुमच्या शरीरात होमोग्लोबिन कमी आहे, ठीक आहे, होमोग्लोबिन कमी आहे तर तुमच्या प्रत्येक पेशीचा अन्न आहे ऑक्सिजन. पेशी म्हणायला लागल्या मला ऑक्सिजन पाहिजे, मला ऑक्सिजन पाहिजे, मला ऑक्सिजन पाहिजे, पण त्याच्या पाठीवर घेऊन जाणारा कोण आहे? होमोग्लोबिन दादा. आता होमोग्लोबिनच शरीरात जर नाही तर पेशीला ऑक्सिजन कुठून भेटणार? म्हणून आपण सुदृढ राहत नाही. म्हणून आपण सुदृढ राहतो का? नाही राहत. तर प्रत्येक पेशीची गरज हे करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन हे करण्यासाठी शरीरात वाढण्यासाठी होमोग्लोबिन, आणि होमोग्लोबिन भेटतं कुठून? तुमचं म्हणजे आयर्न, पालक म्हणा, गुळ म्हणा, जूर म्हणा, अशा याच्यातून तुम्हाला नाही का भेटतं, ठीक आहे. त्यानंतर कारण काय आहे? तर आयर्न डेफिशियन्सी म्हणतो ॲनिमिया होतो, की तुमच्यात लोहाची कमतरता. पुअर डायटरी इंटेक की तुम्ही फार नीच दर्जाचा नाही का आहार घेता, क्वालिटीज नाही आहार, काही खायचं आपलं पोट भरायसाठी, खायचं का म्हणून खायचं. त्यानंतर पॅरासायटिक इन्फेक्शन. त्यानंतर क्रोनिक डिसीजेस, तुम्हाला जुने काही रोग आहेत तरी ॲनिमिया होत असतो. क्रोनिक म्हणजे फार पुरातन प्राचीन काळ, म्हणजे खूप जुने तुमच्या याच्यात त्या बिमारीचा असर आहे असे. एक्सेसिव्ह ब्लड लॉस, प्रमाणापेक्षा जास्त शरीरातून तुमच्या रक्त जात असेल तर हा प्रॉब्लेम तयार होतो. प्रेग्नेन्सी, गर्भधारणेच्या वेळेस ना का असा प्रॉब्लेम रक्त जातो.
त्यानंतर सिम्पटम कोणते आहेत की बाबा आपल्याला ॲनिमिया आहे. कधी जर एखादी मुलगी सतत किंवा व्यक्ती फटीक म्हणजे थकवा, सतत काय यायला लागला त्याला, थकवा यायला लागला, विकनेस कमजोरपणा आहे, त्यानंतर डेझिनेस आळसीपणा, पेल स्किन व्हायला लागली, कोरडी त्वचा, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, दम लागायला लागला असा, त्यानंतर हेडॅक डोकं दुखायला लागलं, तर हे सिम्पटम आहेत तुमच्या ॲनिमियाचे, रक्ताभाव असण्याचे. न्यू ॲडिशन इन द रिवाइज्ड प्रोग्राम, याच्यात नवीन सरकारनं काय केलं, न्यू बेनिफिशरी ग्रुप कोणता आहे तर 0 ते 6 ग्रुप, लो बर्थ वेट बेबीज, हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला की 0 ते 6 वयातले लेकरं त्याचं वजन जेवढं अपेक्षित आहे तेवढं भरण झालं. दुसरी, ग्रेटर इम्पेसाइज डायटरी इनोव्हेशन, याच्यात सगळ्यात जास्त भर कशावर दिला की या वयातल्या लेकरांचं, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या सगळ्यांचा जो डायटरी प्लॅन आहे की तुमचा आहार आहे त्याच्यावर लक्ष सरकार द्यायला, आणि ते आयर्न रिच असलं पाहिजे आणि विविधतापूर्ण अन्न असलं पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यात लोह असावं आणि दुसरं विविध पद्धतीचा आहार असावा, सारखा आहार नको, जेणेकरून सगळे घटक शरीराला भेटले पाहिजे. नंतर डिजिटल ट्रॅकिंग ऑफ पेशंट, की तुम्ही ॲनिमियाचे शिकार आहात, तर जसं एखाद्या चोराला ट्रॅकिंग केलं जातं की तो कुठं आहे, मोबाईल घेऊन कुठं पळाला तर आपल्याला कळतं मॅपवर की हा इथं चालला, बरोबर आहे, ट्रॅक केला जातं. तसं तुम्ही पेशंट आहात ना, तर तुम्ही पेशंट कुठं राहता, काय राहता, त्याच्यात तुमची सगळी इन्फॉर्मेशन त्या हॉस्पिटलच्या किंवा त्या ॲपच्या याच्यात फीड केलेली असेल. तुम्ही ॲनिमियाचे शिकार आहात तर तुम्ही कुठं औषधी घ्यायला लागले, काही केलं तर तुमचा डाटा त्या स्क्रीनवर येणार, तुम्ही कुठं काही घेतलं तर तुमचं नाव टाकलं की ते पूर्ण माहिती येणार. त्याला म्हणतात डिजिटल ट्रॅकिंग. काय म्हणायचं, डिजिटल ट्रॅकिंग सरकार करत आहे. त्याच्यानंतर बघा की अडोलसंट गर्ल्स अँड बेबीज, आता हे लाईफ सायकल अप्रोच कसा आहे, प्री मॅरिटल यूथ जे आहेत, प्री कन्सेप्ट वुमन, प्रेग्नेंट वुमन आहे, लॅक्टिंग मदर आहे, दूध पाजणारी आहे, न्यूबॉर्न बेबी आहे, लहान मुलं आहेत, रिप्रोडक्टिव्ह एज वुमन आहे आणि म्हातारे व्यक्ती आहेत. या सगळे ॲनिमियाचे शिकार बहुतांश वेळा असतात. हे लोक जास्तीत जास्त रक्ताभावाचे असतात, म्हणजे तरुण वयातले तुम्ही आहात समजा तशा पद्धतीचे, लग्नाच्या अवस्थेत येणारे व्यक्ती त्याच्यातही रक्ताभाव असण्याचे बरेच चान्सेस आहेत. जर एखादी व्यक्ती स्त्री गर्भधारणेत आहे तशा वेळेस नाही का तिला रक्ताची कमतरता राहते. जे दूध पाजणारी आई असते, लॅक्टिंग वुमन ज्याला म्हणतात, तेही बाईत रक्ताभाव बऱ्यापैकी कमी पडतो. नवीन बाळ जन्माला आलं 0 ते 6 वयाचं, त्याच्यातही रक्ताभाव असतो. मुलं जे आहेत खातपीत काहीच नाही, नुसतं धिंगाणा करायचा, खेळायचा, असं न्यूबॉर्न म्हणजे चिल्ड्रन जे आहेत ते रिप्रोडक्टिव्ह एज वुमेन, जी नवीन रिप्रोडक्टिव्ह एज वुमन आहे तिच्यासाठी, आणि म्हातारपणी ॲनिमियाचे शिकार असतात. ॲनिमिया आता सरकारनं मग याच्यावर काय केलं, AMB सुरू केलं, त्याला म्हणतात ॲनिमिया मुक्त भारत, की हा रोग राहिला नाही पाहिजे भारतात, ॲनिमिया मुक्त म्हणजे नसला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी चिल्ड्रन 6 to 59 मंथ्स, टार्गेट ग्रुप चिल्ड्रन 5 to 9, अडोलसन्स, प्रेग्नेंट वुमेन, लॅक्टिंग मदर आणि वुमन ऑफ रिप्रोडक्टिव्ह याच्यावर भर दिलेला आहे. त्यानंतर महत्वाचं काय, आयर्न आणि फॉलिक ऍसिडचे सप्लिमेंट दिले जातात, तुम्हाला गोळ्या दिल्या जातात पाहायच्या, आठवतं शाळेमध्ये भेटत गेल्या अशा गोळ्या. त्यानंतर डिवॉर्मिंग, रेग्युलर स्क्रीनिंग ऑफ होमोग्लोबिन, बिहेवियर चेंज ऑफ कम्युनिकेशन, डायटरी डायव्हर्सिफिकेशन, फ्रॉम डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह पावलं काय उचलले गव्हर्नमेंटनं, सरकारनं काय केलं तर ॲनिमिया मुक्त भारत, त्याच्यानंतर पोषण अभियान, तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये पोषण अभियान सुरू असतं लहान मुलांना. त्यानंतर सक्षम अंगणवाडी अँड पोषण 2.0, सक्षम अंगणवाडीतलं जेवणाचा आहार बदलला, पहिल्यांदा फार वेगळं यायचं, आता तरी थोडं चांगलं यायला, बरोबर आहे. त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना, हे एक आलं, मातृवंदना, आयुष्यमान भारत आणि स्कूल हेल्थ प्रोग्राम, हे सगळं सरकार पावलं उचलायला लागलं, एवढे सगळे प्रोग्राम लेकराच्या चालू आहेत. त्यानंतर आयर्न रिच डायटरी डाएट आर की टू प्रिव्हेंटिव्ह. तर लक्षात ठेवायचं, हे जे चित्र दिसायला लागले, ऍपल दिसायले, शेंगदाणे दिसायला लागले, हरभरा, लिंबू, त्याच्यानंतर काय दिसायला लागलं तुम्हाला इथं पालक, तर हे सगळं आयर्न रिच आहे आणि विविध पूर्ण नाही का अन्न आहे, हे सगळं असलं पाहिजे, लक्षात येते. त्यानंतर लक्षात घ्या की आपल्या समोर चॅलेंज काय आहे, हाय प्रिव्हिलेन्स अमंग द वुमन अँड चिल्ड्रन. त्यानंतर पुअर डायटरी हॅबिट अँड अवेअरनेस, आपल्याला तेवढं काही सवयी चांगल्या नाहीत, आपल्याला जाणीव पण नाही आपल्या आरोग्याची.
रेग्युलर आलेलं काहीतरी खायचं बसकापुरी आणि मग आयुष्य जगायचं, एवढं गांभीर्य आपल्या आरोग्याबद्दल आपलं आहे का? नाही आहे. इन ॲडव्होकेट इनटेक इन IFE, काय म्हणतो आपण त्याला, आयर्न अँड फॉलिक ऍसिडचं जे सप्लिमेंट आहे हे पण आपण बरोबर घेत नाही. IFA, आयर्न अँड फॉलिक ऍसिडच्या गोळ्या असतात, ते सप्लिमेंट घेत नाही. सोशल अँड इन्व्हायरमेंटल इनइक्वॅलिटी आणि सामाजिक आणि आर्थिक असमानता लई मोठं कारण आहे की श्रीमंताचे लोक तरी घेऊ शकते. आपल्याला आता नाही काही तर पालक घेतो म्हणलं तर 20 रुपये पाव, एक जुडी समजा 10-15 रुपयाला, तर रेग्युलर आपलं इन्कम आणि घरातले तेवढे माणसं जळवणं, त्यात सगळा भाजीपाला खाणं एवढा महागड्या काळात, तर बिचाऱ्यांना येणारे इन्कम तुमचं त्यानुसार सगळं घर धकवावं लागतं. तर आपल्या घरात जर समजा आपण गरीब आहोत तर तशा पिरियडमध्ये सगळ्या लोकांना आपण श्रीमंतासारखं, अदानी अंबानी सारखं आपण नाही का तेवढं हेल्दी खाणं खाऊ शकतो का? नाही खाऊ शकणार, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याकडनं काय आलेले पैसे सगळ्यांना लेकरांचे शिक्षण करायचे आहे, इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, घरचं भाडं द्यायचं आहे, त्यानंतर पाण्याचं बिल भरायचं आहे, त्यानंतर नाही का लग्न, लेकरा बाळांचे हे सगळे प्रॉब्लेम इश्यू येतात. त्याच्यामुळे आपण चांगला हेल्दी आहार खातो का? नाही. आपल्या इथं कंजूसपणा करू 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 आपण कसं तरी लेकराला फक्त जगवतो. हेल्दी आहार प्रकार आपल्या इकडे नाही आहे. त्यानंतर द वे ऑफ फॉरवर्ड, फोकस अँड प्रिव्हेन्शन फ्रॉम द प्री कन्सेप्शन, गैरसमजाबद्दल माणसानं दूर केले पाहिजे. स्ट्रेंथन द न्यूट्रिशन एज्युकेशन, सगळ्यात मोठं म्हणजे आरोग्य शिक्षण सगळ्या लेकराला माहित असलं पाहिजे. आता तुम्ही शिकायला, तुम्ही तुमच्या आई बाबाला हेल्दी आहार काय आहे की बाबा आपण रेग्युलर ना डाळच नाही खाऊ, जे डाळी आहेत आपल्या इथं ते अल्टरनेटिव्ह, आज ही उद्या ती त्याच्यानंतर ती, हे चेंज असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? चेंज. डायव्हर्सिफाईडचा अर्थ होते भिन्न, वेगळं, एकाच दिवशी सगळं नाही, महिनाभर एकच डाळ चालू द्यायची, तसलं नाही. भाजीपाला पण प्रत्येक दिवशी वेगळा वेगळा. ते न्यूट्रिशन एज्युकेशन, पोषण आहारचं शिक्षण असलं पाहिजे. त्यानंतर इन्शुअर द ऍक्सेस ऑफ आयर्न रिच फूड, आणि लक्ष द्या ज्याच्यात लो आहे ते नाही का अन्न जास्त खाल्लं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यातून ॲनेमिया, कारण त्याच्यातून काय राहील, तुमच्यात होमोग्लोबिन वाढत, होमोग्लोबिन वाढलं तर प्रत्येक ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जाणारा रोजदार तो म्हणजे लोह आहे. ओके. त्यानंतर लेव्हरेज डिजिटल टूल्स फॉर ट्रॅकिंग अँड फॉलोअप, की काय असायला पाहिजे डिजिटल टूल्स ट्रॅकिंग करण्यासाठी. ओके. आणि एक लक्षात ठेवा, लाईफ सायकल अप्रोच इन्शुअर दॅट